झी 24 तास एक पाऊल पुढे। बाप्पाची मूर्ती जेवढी मनमोहक सुंदर तितकाच त्याचा देखावाही। असाच भव्य दिव्य सेट आणि तितकीच लोभस असते गणेश गल्लीच्या बाप्पाची मूर्ती। चला तर मग अभिनेत्री रसिका आगाशेसह जाऊया आणि दर्शन घेऊया गणेश गल्लीच्या बाप्पाचं। नमस्कार, मी रसिका आगाशे बोलतेय आणि आपण आता आहोत लालबागच्या गणेश गल्लीमध्ये। हा लालबागचा सगळ्यात जुना गणपती आहे आणि 85 वर्षापासून हे मंडळ इथे कार्यरत आहे। आणि तुम्ही बघू शकता की इथे मागे पशुपतीनाथाचा देखावा उभा केलेला आहे। हा नेपाळमधला पशुपतीनाथाचा देखावा आहे आणि आजूबाजूला 12 ज्योतिर्लिंग केलेले आहेत आणि इथे अशा मोठ्या मोठ्या घंटा आणि मोठा नंदी आणि मोठं कासव असा पूर्ण पशुपतीनाथाचा देखावा आहे। आणि पहिल्यांदाच भारताच्या बाहेरच्या कुठल्या तरी मंदिराचा देखावा इथे सादर करण्यात आलेला आहे आणि हे मंदिर इतकं जुनं आहे ते आपण बघू शकता। इथे खूप उंच आणि भव्य देखावा केलेला आहे आणि ही 12 ज्योतिर्लिंग केलेली आहेत आजूबाजूला। तर मग आपण आता थेट आतमध्ये गणपतीच्या दर्शनाला जाऊयात आणि बघूयात मूर्ती कशी येते। चला। गणपतीची इतकी भव्य मूर्ती बघून मन खरंच खूप प्रसन्न झालेलं आहे। इतकं सुंदर वाटतं इथे येऊन, इतकं भव्य इतका सुंदर गणपती इथे। आणि ते सांगत होते आता इथे गणपतीचे इथल्या मंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष की ते दरवर्षी या मंडळाची मूर्ती बदलते, त्यामुळे दरवर्षी भाविकांना नवीन मूर्ती बघायला मिळते आणि ती इतकी सुंदर आणि इतकी भव्य मूर्ती असते। आमच्या पुण्यामध्ये इतके भव्य गणपती नसतात, खूप छोटे छोटे गणपती असतात, पण मोदक मात्र तितकेच मोठे असतात। आणि मला गणपती हा जास्त करून मोदकांसाठीच आवडतो, कारण मोदक मी नाही सोडू शकत। इथे आहेत आपल्याबरोबर या मंडळाचे सेक्रेटरी, आपण त्यांनाही भेटूयात। नमस्कार। नमस्कार मॅडम, उपाध्यक्ष आहे आता। नमस्कार, मला जरा या गणपतीबद्दल सांगा ना, यावर्षी तुम्ही जो देखावा केला त्याबद्दल। लालबाग सर्व उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा यावर्षी 85 वर्षात पदार्पण करत आहे। यावर्षी आम्ही नेपाळमधलं पशुपतीनाथ मंदिर याची प्रतिकृती आम्ही येथे साकारलेली आहे। तसंच या मंडळाने यावर्षी सिंहासनारूढ 22 फूट गणपती आरूढ केलेला आहे आणि त्याची नेपाळमधल्या पशुपतीनाथ मंदिराची प्रतिकृती आम्ही भाविकांसमोर साकारलेली आहे। आणि थोडंसं तुम्ही गणपती मंडळाबद्दल सांगा, किती वर्षापासून हे आहे? आणि आमच्या या मंडळाची स्थापना 1928 साली झाली, 85 वर्ष चालू आहे। या मंडळाची असं आहे की 1977 साली आमच्या मंडळाचं 50वं वर्ष होतं, तेव्हा आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पहिली मोठी मूर्ती बनवायचा मान आमच्या मंडळाने मिळवला आहे। आणि अजूनपर्यंत आता 37 वर्ष झाली आणि असता काय 37 वर्ष आम्ही मोठ्या मूर्ती बनवायचा आमचा प्रयत्न चालूच आहे। धन्यवाद संदीपजी। या गणपतीला बघून माझ्या खरंच लहानपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्यात। लहानपणी आम्ही गणपतीसाठी खूप भव्य भव्य देखावे तयार करायचो, आमच्या दृष्टीने भव्य। इथलं भव्य पशुपतीनाथ मंदिर बघून मला आठवते की लहानपणी आम्ही इंजेक्शनच्या बाटल्यांनी एक मंदिर बनवायचा खूप प्रयत्न केला होता आणि त्याच्यासाठी आम्ही डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शनच्या बाटल्या मागायचो आणि मग डॉक्टरांनी आम्हाला पळवून लावलं होतं एकदा। तेवढी त्यांना मला मोदकांची मोदक देऊन आणि त्यांना असं फसवून त्यांच्याकडनं इंजेक्शनच्या बाटल्या जमा कराव्या लागल्या होत्या, तेव्हा कुठे आमचं मंदिर तयार झालं होतं एवढं। पण एवढा भव्य गणपती पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलेलं आहे की हा गणपती आणि हे इतकं सुंदर बनवलेलं आहे त्यांनी।
तर मग आता तुमचा निरोप घेते, पण गणपती बाप्पा मोरया. झी 24 तास एक पाऊल पुढे.